वळूयात पुढील महत्त्वाच्या बातमीकडे। आजपासून नवं आर्थिक वर्ष सुरू झाले, त्यामुळे नवे बदल करण्यात आले। आजपासून नवीन कर प्रणाली लागू होणार आहे। आयकर कायद्यातील बदल नोकरदारांसाठी सुखावह आहेत। आजपासून मुंबईत विजेचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या दरातही कपात होईल। रेडी रेकनरच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही। विमान कंपन्यांच्या तिकीट दरांमध्ये वाढीची शक्यता आहे। इंडिगो, एअर इंडियासह इतर कंपन्यांच्या तिकीट दरात वाढीची शक्यता आहे। पॅन कार्ड ते एटीएम, बँकिंगचे नियमही बदलणार आहेत। घरगुती व्यावसायिक गॅसचे दर वाढण्याची शक्यता आहे। तर आजपासून हे नवे बदल होणार आहे। नवीन आर्थिक वर्ष सुरू होत आहे आणि त्या अनुषंगाने याआधी घोषणा झालेल्या काही नवीन नियमांची आजपासून अंमलबजावणी होणार आहे। तर नवीन कर प्रणाली लागू होणार आहे। तर आजपासून काय काय बदल होणार, काय बदलणार त्यावर एक नजर टाकूया। नवी कर प्रणाली लागू होणार आहे। फॉर्म 16 बंद तर फॉर्म 130 येणार आहे। रेल्वे तिकीट रिफंड सिस्टीम यात बदल केले जातील। पेट्रोल, डिझेलसह गॅसचे दर हे वाढू शकतात। एटीएम मधून पैसे काढण्याची मर्यादा नोकरदारांसाठी आजपासूनचे हे बदल। आयकरासाठी फॉर्म 16A ऐवजी आता फॉर्म 130, 131 लागू असतील। सॅलरी स्लिपवर मूळ वेतन एकूण वेतनाच्या 50%। बेसिक पे वाढल्यानं ईपीएफ ग्रॅच्युइटी वाढणार आहे। निवृत्तीनंतर ग्रॅच्युइटी वगळता सारे पैसे 2 दिवसांत मिळतील। ₹12 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर इन्कम टॅक्स लागणार नाही। पुणे, हैदराबाद, बंगळुरू, अहमदाबाद मध्येही 50% HRA। तर आजपासून काय काय बदलतंय? 1961 चा इन्कम टॅक्स कायदा रद्द, नवा कायदा लागू। फक्त आधार कार्डद्वारे पॅन कार्ड मिळणं आता बंद होईल। पॅन कार्डसाठी जन्म दाखला, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट लागेल। रस्ते अपघातात मिळालेल्या भरपाईवर आता आयकर लागणार नाही। एचडीएफसी बँकेकडून एटीएम व्यवहाराचे मासिक निर्बंध हटणार। परदेशात शिक्षण, वैद्यकीय उपचारांवर 2% TCS। तर असे नवीन बदल लागू होणार आहेत।